नमस्कार. पायाभूत स्तरासाठी जी विकास क्षेत्र आहेत ती अशा पद्धतीने आहे. शारीरिक विकास जे आहे किंवा शारीरिक शिक्षण ज्याला आपण म्हटलं या ठिकाणी ही अभ्यासाची ध्येय आहे. CG1, CG2, CG3 आणि त्याच्यातले ह्या क्षमता आहेत. त्यानंतर आपलं जे विकास क्षेत्र आहे सामाजिक, भावनिक, नैतिक विकास, त्याच्यासाठी CG4, CG5 आणि CG6 म्हणजे करिक्युलर गोल्स, आणि त्याच्यामध्ये ह्या क्षमता दिलेल्या आहेत. या क्षमतेच्या मदतीनेच आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची ध्येय आणि त्याच्या पुढे त्यासाठी आपण घेणाऱ्या ज्या क्षमता आहे त्या नोंदवायच्या आहेत. तर या आपण अशा पद्धतीने आपल्या वर्गात ह्याचे करतो. आपल्या दप्तरी ह्याची नोंद ठेवून त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं जे समग्र प्रगतीपत्रक आपण भरू शकतो. धन्यवाद.